कोणता टॉपिक सॉल्व्ह केलाय? वैवारी. चलो या. 9 वर्षापूर्वी अमितचे वय अमितचे वय रोहनच्या वयाच्या चौपट होते. 7 वर्षानंतर अमितचे वय रोहनच्या वयाच्या दुप्पट होईल. तर त्यांची आजची वय काढा. काल उडू गावाला लहानपणी जायचं असते रे. कंबाईनचं पिवाय किती? हा, एक मिनिट, मीच कुठली दिली आठवण मला थांब. किती आला? नहीं, गलत है. कितना गलत है या अभी हम बताएंगे थोड़ी देर में. आजची वय विचारलं बघ. किती काळातला आहे? एक भूतकाळ आहे, वर्तमान काळ आहे आणि कोणता काळ दिलाय? भविष्य काळ दिलाय. बघा परत काय सांगितले? 9 वर्षापूर्वी. हा गॅप 9चा आहे. परत रोहनच्या वयाच्या किती पट सांगितले? 4 पट. म्हणजे गुणोत्तर काय येईल? एकाच 4 म्हणजे x आलं, दुसरं काय येईल? 4x. आजची वय काय येतील? x अधिक 9 आणि 4x अधिक 9 आणि किती वर्षानंतरचं सांगितलंय? 7. म्हणजे काय येईल? x अधिक 16 आणि 4x अधिक 16. एवढंच करायचं होतं. आता परत काय सांगितलंय? दुप्पट होईल. दुप्पट म्हणजेच किती गुणोत्तर येईल? एकाच 2. ह्याच्या पुढे फक्त लिहिणार 1/2. 2 येणार गोला 2x अधिक 16 दुनी 32 बरोबर हे आहे तसं राहणार 4x अधिक 16. हे पलीकडे त्या अलीकडे ना राहील फक्त 16. 16 म्हणजे काय? 32 मधनं हे 16 वजा होईल, 16 राहणार. हे 2x पलीकडे गेलं, 4x मधनं 2x गेलं, किती राहील? 2x. x बरोबर किती मिळालं आपल्याला? 8. एकदा x बरोबर 8 मिळाल्यानंतर कुठलं वय विचारलंय? सध्याचं म्हणजे कोणतं? हे मधलं. x अधिक 9 किती येईल? म्हणजे 8 अधिक 9 17. दुसरं 4x अधिक 9 8 चौक 32. 32 अधिक 9 किती येणार? वय काय येतील? अमितचं वय किती येणार? रोहनच्या वयाच्या चौपट आहे. म्हणजे बघा आता ते कुणाचे येणार ते पण सांगूया. कुणाचं वय? अमितचं वय हे रोहनच्या वयाच्या चौपट आहे. म्हणजे लहान कोण असणार? रोहन असणार. म्हणजे हे पहिलं जे दिलंय ते रोहनचं आहे आणि दुसरा कोण आहे? हा अमित. म्हणजे रोहनचं वय किती आलं तुमचं? 17. अमितचं वय किती आलं? 41. गेलं.
झालं? घ्या पुढे चालू. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. सध्या वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या सध्या वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 50पेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. किती वर्षांनी जास्त आहे? 50पेक्षा 3 वर्षांनी जास्त आहे. तसेच 3 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त असेल, दुपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त असेल, तर सध्याचं वडिलांचं वय काय आहे? तर सध्याचे वडिलांचे वय किती? चला चालू करा. काही वेगळं नाही, जे मागं केले तेच आहे. आपण एक्सेल समीकरण तयार करायला शिकलोय, ती फक्त तयार करायची आहेत आणि बाकी फक्त सोडवायचंय, बाकी काय नाही. गडबडलं काय? गडबडलं की नाही? चला बघा एकदा. असू दे, तुमच्या अथक प्रयत्नानंतर तुम्हाला सुटलं नाही, आता राहू दे. बघा पुढे. पहिल्यांदा मला सांगा, किती काळ आहेत? 3 काळ आहेत. उलट काळ दिलेत. सध्या आणि 3 वर्षानंतर 3 काळ आहेत, 2च काळ आहेत. कोणता आहेत? वर्तमान आणि वर्तमान काळामध्ये काय सांगितले? सध्या वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या 50पेक्षा काय आहे? म्हणजे मी मुलगा काय म्हणतो, लहान मानायचा का वडिलांचं वय एक्स मानणार? कोणाला मानणार एक्स? लहान जो आहे त्यांना. म्हणजे कोण? मुलगा एक्स मानला तर वडील काय येतील? किती येणार? 3x अधिक 3. चला मिळालीच वय. आता दुसरी स्टेप काय सांगितल्या? आपण दुसरी स्टेप काय सांगितल्या? दुसऱ्या काळातील वय याच्यानुसारच काय करून घ्यायचं? काढून घ्यायचं. भविष्यातली कंडिशन सांगत असताना किती वर्षानंतरची कंडिशन सांगितल्या? 3 वर्षानंतर. म्हणजे गॅप कितीचा आहे? मग याचं वय काय होईल? याचं वय काय होईल? झालं? आता इथनं पुढचं वाक्य कॉम्प्लिकेटेड परत झालं. काय? 3 वर्षानंतर ही वय काढून घेतली. झालं? आता इथनं पुढचं वाक्य आपण तयार करायला शिकलोय. काय सांगितलंय? वडिलांचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे भविष्यातील जे मुलाचं वय आहे ते काय केलं पाहिजे? दुप्पट. आणि त्याच्यात किती मिळालं पाहिजेत? 10.
तर मला कुणाचं वय मिळेल? मग भविष्यातील मुलग्याचं वय कोणतं आहे? x+3. ह्याला कितीने गुणाय पाहिजे? 2 न. कंस का टाकला? बेरीज आहे, कंस टाकला. त्याच्यानंतर दुसरी स्टेप काय करायचं आहे? 10 वर्षांनी काय जास्त म्हणजे काय सांगितलं आपण, काय करायला पाहिजे? बेरीज अधिक 10 बरोबर कुणाचं वय येणार? वडिलांचं वय किती आहे? म्हणून काय म्हणलो, एकचल समीकरणांच्या मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती शिकायची होती? हे तयार करणं शिकायचं होतं. हे तयार करायला समजलं तर आदिनाथला हे जमणार लिहायला. बरोबर आहे की नाही? असा आहे तो आदिनाथ आमच्या वर्गात, रॅम्प वॉक असल्यासारखा. बस लवकर. हा चला सोडूया. पहिल्यांदा 2 ना आत गुणणार, 2x अधिक किती होईल? 6 अधिक हे 10 बरोबर हे 3x अधिक 6. उत्तर किती येईल? 2x अधिक बरोबर 3x अधिक हे 2x इकडे नेणार, हे 6 पलीकडे आणणार, हे 2x अधिक इकडे जाऊन वजा झालं, किती राहील? 3x वजा 2x x राहणार आणि हे 16 मधनं 6 जाणार, किती येणार? x बरोबर किती मिळालं मला? आता प्रश्न काय विचारलाय? सध्या वडिलांचं वय किती आहे? आता सध्याचं वडिलांचं वय काय असणार आहे वर्तमान काळातील? 3x अधिक 3 म्हणजेच x 10 आहे. 3x अधिक 3 म्हणजे 3 दुनी 3 त्रिक 3 गुणिले 10 30 अधिक 3 म्हणजे किती उत्तर येईल? हे काय ना वडिलांचं सध्याचं वय. घ्या, फक्त हे महत्वाचं आहे, हे लिहिता आलं पाहिजे. कंडिशन अवलोकन. वयातील फरक कधी चेंज होऊ शकतोय का नाही? मी आणि माझ्या भावातील वयातील फरक कधी बदलणार काय? नाही बदलणार. नाही. कम्पॅरेटिव्ह जर का दोन व्यक्तींच्या वयातील फरक जर का बघायचा असेल तर तो नेहमी समानच राहणार. व्यक्ती चेंज होत नसतील तर फरक पण चेंज होणार नाही, कारण की तो जसा वाढणार तसा दुसरा व्यक्ती पण वाढणार, पण त्यांच्यातील बेरीज चेंज होऊ शकते. पण बेरीज चेंज होताना दुपटीने चेंज होते. म्हणजे बघा, माझ्या आणि माझ्या भावाची बेरीज काहीतरी समथिंग असेल, समथिंग म्हणतो काहीतरी असू दे, 10 वर्षानंतरची आमची बेरीज कितीने वाढणार? 20 ने वाढणार. माझं 10 आणि त्याचं 10, म्हणजे हे बेसिक असू दे डोक्यात. घ्या, 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय तिप्पट होते. आणि 6 वर्षानंतर सहा वर्षानंतर वडिलांचे वय हे मुलाच्या वयाच्या मुलाच्या वयाच्या 15/7 पट होईल. तर वडिलांचे आजचे वय एकच वेगळी गोष्ट आहे. काय वेगळी गोष्ट आहे? एकच वेगळी गोष्ट आहे, कोणती असेल?
फक्त एवढं वेगळं दिले, लक्षात ठेवा. 15/7 ही एकच गोष्ट समजण्याजोगी आहे, एवढी एकच गोष्टीसाठी एक्झाम्पल दिले. ट्राय करा. चला सांगू. हो हो सांगणारच, मला काय काम आहेत. बघा 3 आहेत इथं. भूतकाळ दिलाय, भूतकाळ दिलाय, 6 वर्षा पाठीमागचा दिलाय, वर्तमान काळ आहे, आणि 6 वर्षानंतरचा काय आहे, भविष्यकाळ. पहिली कंडिशन कोणती दिली आहे, भूतकाळात काय सांगितले, तिप्पट आहे. म्हणजे मी जर का मुलगा एक्स मानला तर वडील काय येतील, तिप्पट म्हणजेच गुणोत्तर काय येईल, 1 असतील, बरोबर. आता 1 कोण असणार, 3 कोण असणार. आता 6 वर्षानंतर काय होईल, x + 6, 3x + 6, आणि इथं काय होईल, x + 12 आणि 3x + 12. आता यांचं गुणोत्तर घ्यायचं आहे. फक्त काय सांगितलं, एवढी पट सांगितलं. पट म्हणजेच गुणोत्तर असतं, बरोबर आहे की नाही. 3 पट म्हणजे आपण 1/3 लिहिलं. आता 15/7 म्हणजेच कसं लिहिणार, 15/7 किंवा 7/15 असं काहीतरी येईल. असं का सांगितलंय मी, असं का म्हणलो, फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्यातनं फक्त आपल्याला पाहिजे तो डाटा घ्यायचा. म्हणजेच काय, 15 कोण असणार, वडील असणार का मुलगा असणार, वडील असणार. वरती वडील आहेत का खालती वडील आहेत, म्हणजे खाली किती लिहिणार तुम्ही 15, वरती किती लिहिणार 7. एवढी एक चूक झाली, मी सांगितलं काय, एवढी एक चूक झालेली असणार 100%. का तर इथलं हे जे दिलंय ते उलट सुलट दिलंय. म्हणून काय म्हणलो, अपूर्णांकाचा अर्थ 10 वेळा मी का ओरडून सांगत होतो की अपूर्णांक समजला पाहिजे. डोळ्यासमोर अपूर्णांक आला की लगेच क्लिक झालं पाहिजे. का क्लिक झालं पाहिजे, समजा मुलगा 7 भाग असेल तर वडील किती भाग असणार, 15. तुलना करावी मुलग्याशी, म्हणजेच इथे काय येणार 7, आणि याचं कॅल्क्युलेशन केलं की मग तुम्हाला आन्सर लगेच मिळणार, बरोबर. करूया पटकन. बघा काय येईल, 15 × x, 15x अधिक 15 × 12, 15 × 180, बरोबर. 7 × 21x अधिक 12 × 7 = 84. हे 15 पलीकडे न्या, 21x - 15 होईल 180 वजा किती होणार 84. इथं राहील किती 96, आणि इकडे राहणार किती 6x. 16 बरोबर 16 × 96. आता विचारले कोणतं, वडिलांचं काय विचारले, आजचं वय, x अधिक 6 म्हणजे किती, हा वडिलांचा आहे, खालचा आहे, खालचा असू दे, वयामुळं होते असं. 16 × 48, 48 अधिक 6 हे असेल वडिलांचं. फक्त वर्तमान काळातलं, म्हणजे ज्या काळातलं सांगितले त्या काळातलं आपण डायरेक्ट काढायचं, बाकी सगळं काढत बसायचं नाही. कालची पिटिशन फाईल केली वासू, तुला नोटीस येईल, काय अडचण नाही. वासूच आणि आमचं काल मोठं भांडणं झालीत माहितीये का तुम्हाला, वासून मला मारलं. चला पुढचं घ्या. चला हे समजलं, काय अडचण. ओ नंदुरबारकर, अहिरणी अहिरणी ना तुमच्याकडे, बघून दे. संथाळी नाही, कोणती हो, भिल बोली भाषा ना. आणि नाशिक मध्ये येते काय आपली अहिरणी, कुठे वापरतात, जळगाव, जळगाव ना. जाताना शिकून जावा रे मला काहीतरी. चला एक व्हर्बल टाईपचं मोठं एक्झाम्पल आहे, घ्या. हा लिहून घ्यायचं, व्यवस्थित लिहून घ्यायचं. चला घ्या. एका व्यक्तीने त्याच्या आजच्या वयाचे वर्णन पुढील प्रमाणे केले. त्याच्या आजच्या वयाचं वर्णन त्यानं पुढील पद्धतीने केले. घ्या. माझ्या 4 वर्षानंतरच्या वयाला
4 वर्षानंतरच्या वयाला 4 ने गुणा, 4 ने गुणा व 4 ने गुणा, 4 ने गुणा व त्यातून माझे व त्यातून माझे 4 वर्षापूर्वीचे वय 4 वेळा वजा करा. म्हणजे माझे आजचे वय मिळेल. म्हणजे एक मिनिट, आजचे वय नाही, आजचे म्हणजे माझे आजच्या वयाची दुप्पट मिळेल. तर आजचे वय किती? बघा बरोबर. आता 3 काळातलं एक्झाम्पल आहे बरोबर. तुम्ही कोणतं काढणार तुमच्यावरती, म्हणजे मानणार कोणत्याही काळातलं वय मांडलं तरी सुटणार, पण नेहमी मागच्या काळातलं माना, मला इझी पडते. समजते का? सोडून देऊ द्या मला, तुमचं काय. बघा हे भूतकाळ आहे, वर्तमान काळ आणि भविष्य काळ असणार. किती वर्षात सांगितले? 4 वर्षापूर्वीच काहीतरी सांगितले, 4 वर्षानंतरच काहीतरी सांगितले. मी इथलं एक्स मानलं, त्याचं वय इथलं एक्स मानलं, तर इथलं वय काय येईल? 4x येईल. x अधिक 4 इकडलं काय येईल? x अधिक 8. हे वय मिळाल्यानंतर मी पुढची स्टेप काय करणार? आता कंडिशन साठी कंडिशन सांगायची. म्हणजे पहिल्यांदा बघा, माझ्या 4 वर्षानंतरच्या वयाला, म्हणजे कुठले नाही येतलं, x अधिक 4 वर्षानंतरच्या वयाला. बघा वाक्यात 4 वर्षानंतर म्हटलं तर नेहमी भविष्य काळच असतोय. 4 वर्षापूर्वी म्हणलं तर भूतकाळ घ्यायचा. म्हणजे बघा 4 वर्षानंतरच्या वयाला म्हणजे कुणाला गुणणार? x अधिक 8 ला कितीने गुणणार? 4 ने गुणलं बरोबर आहे. त्यातून माझे 4 वर्षापूर्वीचे वय कोणते आहे? कोणतं आहे 4 वर्षापूर्वीचं वय? x येणार ना, फक्त x येईल काय? x अधिक 4 येणार, x येणार ना. पूर्वीचं म्हणजे ही वाक्य लक्षात ठेवा, नंतरचं ज्याला येईल ते भविष्य काळाबद्दल बोलतोय, आणि पूर्वी आलं तर नेहमी कशाबद्दल बोलणार? भूतकाळाबद्दल बोलणार. म्हणजे काय करणार? हे वजा 4x करणार. बरोबर बरोबर. मला काय मिळतंय? वजा केल्यास म्हणजे माझ्या आजच्या वयाची काय मिळते? दुप्पट मिळते. आजचं वय कोणतं आहे? याची दुप्पट म्हणजे काय येईल? 2 कंसात x अधिक 4. हे फक्त सॉल्व्ह करायचं. हे मांडणं म्हणजे एकचल समीकरण मांडणं, सोडवायचं आपल्या पद्धतीने. बघा पट 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 सोडा. x गुणिले 4 अधिक 8, 4x अधिक 32 वजा हे 4x बरोबर 2x अधिक 8. आलं काय? हे 4x अधिक हे वजा 4x काय झालं? कॅन्सल. राहणार किती? फक्त 32. हे 8 अधिक आहे, इकडे जाऊन काय होणार? वजा बरोबर 2x किती राहील? 24 बरोबर 2x. x बरोबर किती येईल? x बरोबर जर का 12 असेल तर विचारलाय काय प्रश्न? आजचे वय किती असणार? x बरोबर 12 असेल तर आजचं वय किती येईल? 16. तुम्ही कोणत्याही काळातलं x म्हणू शकता. म्हणजे इथलं तुम्ही x मानलं तर हे x वजा 4 येईल, हे x अधिक 4 येईल, तरी पण आन्सर येणार आहे. फक्त मी वजा नको म्हणून असं घेतलं. वजा म्हणलं की जरा नको वाटते, मला पण ते नको वाटतं. कशाला घ्यायचं वजा? चला
जर असं पुढची स्टेप अवघड घ्या. विजया विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. 15 वर्षांनी मोठी आहे. सुनीता ही संजनापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. हा 5 वर्षांनी लहान आहे. विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या विजयाचे वय सुनीताच्या वयाच्या 9/5 पट आहे. 9/5 पट आहे. तर संजनाचे विजयाच्या वयाशी गुणोत्तर काढा. काढायचं. चालू करा. बघूया काय करताय. किती 2/3 1/6 2/3 अशी 2 उत्तर आपल्याविषयी आलेली आहेत आणि उत्तर आहे 2/3. चला काढ. बघ पहिल्यांदा काय केलं पाहिजे. आपण म्हणलो काय विजया संजनापेक्षा मोठी आहे म्हणजे विजया मोठी झाली संजना छोटी झाली. इथं सुनीता ही संजनापेक्षा लहान आहे म्हणजे सुनीता लहान झाली म्हणजे मानणार कोणाला एक्स सुनीता. बघ सुनीता किती आली एक्स आली. संजना किती येणार x+5 येणार आणि विजया किती येईल x+20. याच्यापेक्षा 10 जास्त आहेत याच्यापेक्षा ही 5 न जास्त आहे. बरोबर. आता ही तिन्ही तुम्हाला काय मिळाली वय मिळाली. आता हे वाक्य व्यवस्थित बघा इथपर्यंत. बरोबर. म्हणजे बघा हे 2 व्यक्ती आहेत. विजया एक आहे सुनीता एक आहे आणि कोणतरी 9 भाग आहे कोणतरी 5 भाग आहे. बरोबर. आता तुमच्या डोक्यात काय पाहिजे जे 5 भाग आहे ते कोणतरी लहान असणार. मग ह्या दोघांच्या मध्ये जो कोण लहान आहे त्याच्या पुढे ते आकार लिहिणार. बरोबर आहे. विजया कोणती आहे विजया सगळ्यात मोठी आहे म्हणजे त्यांच्यातलं 9 कोणाला येईल विजयाला येणार म्हणजे विजया आलेली. विजया छेद कोण असणार सुनीता. विजया किती येणार 9 खाली किती येईल 5. आता विजयाचं जे इथलं आहे ते लिहिणार. विजया किती आहे x+20 छेद सुनीता किती आहे x. बरोबर 9/5 5x अधिक 100 बरोबर 9x. हे 5x तिकडे वजा झालं 100 बरोबर 4x. x बरोबर येईल किती 25. x बरोबर 25 मिळालं म्हणजे कुणाचं वय मिळालं सुनीता मिळाली मला किती 25. हा किती असणार 30. हे किती असणार किती 40 सॉरी 45 ना 45. बरोबर. तिघांची वय मिळाली तुम्हाला. आता प्रश्न काय विचारलाय संजनाचं विजयाशी गुणोत्तर विचारले. संजनाचं वय किती आहे 30. विजया किती आहे 45. 15 न भाग जातोय 15 दोन्ही 30 15 त्रिक 45. उत्तर येणार 2/3. पुढे चुकलं. चला पुढचं घ्या. दहा वर्षापूर्वी अण्णाच्या वय तात्याच्या वयाच्या निम्म होतं. 10 वर्षापूर्वी अण्णाचे वय
निम्मे होते. 10 वर्षापूर्वी अण्णाचे वय तात्याच्या वयाच्या निम्मे होते. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. तर 10 वर्षानंतरचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असणार? तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल? व्यवस्थित सोडवा. अण्णाचे वय तात्याच्या वयाच्या काय असेल? निम्मे असेल. म्हणजे अण्णाचं वय काय म्हणूया? अण्णा एक्स म्हणला तर तात्या काय येईल? 2x. हे 10 वर्षापूर्वीच बोलावलं. आजचं वय काय येईल? 10. बरोबर. आणि आजच्या वयाचं गुणोत्तर दिलंय 3:4. आता हे गुणोत्तर कसं पण देऊ देत, आपण आपल्या पद्धतीने घ्यायचं. मोठा कोण आहे? अण्णा मोठा आहे का तात्या मोठा आहे? तात्या. मग तात्याला किती देणार? किती देणार? 3. बरोबर काय? हा काय म्हणते? 4x + 10 बरोबर 6x + 30. हे इकडे घ्या, इकडे घ्या. 30 इकडं. हे 40 आलं ना. 10 बरोबर 2x. x बरोबर किती येईल? x बरोबर 5 मिळालं. तर काय विचारले? 10 वर्षानंतरचं वय त्यांची काय येईल? आजची काढा पटकन. 5 आणि 10 15 येईल अण्णाचं. आणि तात्याचं किती येईल? 20. 10 वर्षानंतर किती होईल? 25, 30. गुणोत्तर 5:6. अण्णा तात्या का म्हणले काय कळण झाले मला. ही 10 वर्षापाठी मग हे किती वर्षाचा असणार? 5. तात्या किती वर्षाचा असणार? 15. 5 मुलग्याच्या पोरगीला अण्णा आणि तात्या म्हणलं कसं चालायचं? मला वाटतं 60-50 वर्ष आवडायचे असतील. घ्या पुढचं. मुलगा व आई यांच्या आजच्या वयाची बेरीज 40 वर्ष आहे. मुलगा व आई बेरीज किती आहे? 40 वर्ष आहे. बेरीज किती आहे? 40 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी मुलाचे वय आईच्या वयाच्या मुलाचे वय आईच्या वयाच्या 1/15 होते. 1/15 होते. तर 6 वर्षानंतर मुलाचे वय आईच्या वयाच्या किती पट असेल? प्रश्न वेगळा विचारलाय. चला काढा. बघा असाही पटवून आलाय उठणं. ठीक आहे. काय सांगितलंय? 4 वर्षापूर्वीच एवढं दिले कंडिशन आणि आजची बेरीज दिल्या 40. 4 वर्षापूर्वी म्हणजे भूतकाळ, हे वर्तमान काळ. भूतकाळातली एकच कंडिशन वापरणार आपण पट आहे.
पट एका ठिकाणी दिले, एका ठिकाणी बेरीज दिल्या, कुठलं एक्स मानणार? पट्टीच्या ठिकाणचं एक्स मानणार. मुलग्याला जर का एक्स मानला तर आई काय येईल? 15x. आजची वय काढून घ्या. x अधिक 15 सॉरी x अधिक 4 आणि 15x अधिक 4. आणि परत तिने काय सांगितले? ह्या दोघांची बेरीज घ्या. किती बेरीज सांगितल्या? 40. हे काय डोकं चालवायचं मला तेच काय कळण झाले. यांची फक्त बेरीज घ्यायची आहे. x अधिक 4 अधिक 15x अधिक 4 यांची बेरीज घ्या 40. झालं, एवढंच करायचं होतं. 15 ने 1 16x अधिक 8 बरोबर 40 32. 16x बरोबर 30, x बरोबर 2. झालं, एवढंच काढायचं होतं. x निघलं. x निघल्यानंतर पुढचं काय करायचं होतं? वय काढायची होती. आजची वय काढा. किती येईल? मुलगा येईल 6 वर्ष, 15 दुनी 30 आणि आई येईल 34 वर्ष. परत काय विचारलंय? 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे तुम्हाला काय करायचे आहे? गुणोत्तर काढायचं आहे. 6 वर्षानंतर मुलगा किती होणार? 12. आई किती वर्षाची होणार? 40. झालं. आता व्यवस्थित बघायचं कुणाला चे लागलंय, कुणाला चा लागलंय. बघा, गुणोत्तर काढत असताना नेहमी चा, ची आणि चे हे शब्द ज्यांना जोडून येतात ते अंशात लिहायचं नेहमी. आणि ज्याला चा हा शब्द जोडतोय, चा 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 चा, तो चा कुठे लिहिणार? छेदात. आता सांगा, मुलाला लागलंय कोणतं? चे. चे म्हणजे कुठे लिहिणार? अंशात. मुलाचं वय किती आलंय? 12. छेद किती येणार? 40. कितीने भाग जातोय? 4 ने भाग जातोय. 3/10 एवढं पट येणार. झालं. कशात गुंडाळास आणि काय कुठनं रस्ता भकलासा कुठं काय कळेना मला. एवढं तर सोपं होतं एक्झाम्पल. म्हणून सांगतोय, गणित दिलं की पहिल्यांदा डोक्यात आलं पाहिजे. हा, कुठलं 12? हे आजचं वय दिले. विचारले कोणतं? 6 वर्षानंतरच्या वयाचं विचारले. म्हणजे 6 वर्षानंतरची वय किती येणार? आजचं वय 6 असेल तर 6 वर्षानंतरचं 12 येणार. त्याचं 34 आहे. 6 वर्षानंतरचं 40. परत बघा, अजून एकदा मी तुम्हाला सांगतो, नेहमी लक्षात ठेवा. बघा, तुम्ही कोणत्याही काळातील एक्स माना फरक पडत नाही. फक्त इथे एक्स मांडलं तर इथनं पाठीमागं जाताना त्यातनं वजा करा. समजा इथले एक्स मांडले तर इथनं पुढे जाताना अधिक करा. आणि इथनं पुढे जायचं असेल तर परत याच्यामध्ये अधिक करा, याच्यामध्ये नव्हे. लक्षात आलं काय? फक्त ह्याची प्रिकॉशन घ्या, तुम्हाला आन्सर निघणार. आता आपण काय केलं? भूतकाळातली पट दिली म्हणून मी भूतकाळातलं एक्स मानलं. भूतकाळातलंच वय एक्स मानलं. मी आजचं वय एक्स मानून त्याला पाठीमागं नेलं नाही. लक्षात ठेवा. म्हणून ते कालचं 3 नियम का लिहून दिलं? ते ज्या काळात तुम्हाला पट दिल्या तिथलं माना एक्स. गणित सोपं जाते. वजा येत नाही, अधिक येत नाही, सोपं जाते पटकन. आणि हे फक्त पुढची वय काढून दुसरी कंडिशन अप्लाय करायची होती. म्हणून मी टप्प पण सांगितल्यात. पहिली कंडिशन वापरा. पहिल्या कंडिशन नुसार प्रत्येक काळातील वय पुढे पाठीमागे करून काढून घ्या. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन वापरा. तुमचं कसं आहे माहिती आहे काय? काढली तलवार की लगेच मुंडकं छटाय जायचं. हे उत्तरच पाहिजे मला, असं नसते. काय होते ह्या प्रोसेसमध्ये? म्हणून मी तुम्हाला दरवेळेला का पहिल्यांदा प्रोसेस सांगतोय की पहिला हे करा, आन्सर लगेच मिळतं. आपलं काय होतंय की आपल्याला 2 कंडिशन समोर दिसल्या की बेरीज आहे, ही पट आहे. झालं. आपण विचार करत नाही की मला जायचं कसं आहे तिथपर्यंत. आपल्याला एकच असते की नदी क्रॉस करायची आहे, उडी मारतो, पलीकडे जातो. आणि उडी मारायच्या नंतर नदीचं पात्र आहे 30 फुटाचं. उडी काय 30 फूट जाणार नाही. मग आपण लगेच पडतं इथं कुठेतरी, इथंच घोटमाळा चालू करते. मग इथं पुढं काय प्लॅनिंग काय पाहिजे की बाबा नदी किती व्हायला लागल्या फास्ट. म्हणजे म्हणतोय ना असं असते, वय मला ह्या पॉइंटला जायचंय, मी ऑलरेडी ह्या पॉइंटला आहे. प्लॅनिंग कसं असलं पाहिजे? मला इथनं इथपर्यंत जायचंय. उडी मारून जाऊ शकतोय, पुलाचा वापर करू शकतोय, काही करू शकतोय. पूल इथं दिलेला नाही, बरोबर आहे. चालत जावं म्हटलं तर पाणी एवढं आहे, चालायला येणार नाही. मग पहिल्यांदा पोहोच जायचंय. मग पोहायला यायला पाहिजे. अगोदर पोहायला शिकलं पाहिजे, म्हणजे बेसिक क्लिअर केलं पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतरची दुसरी गोष्ट महत्वाची काय? नवीन पोरं समजा इथनं त्याला इथं जायचंय, तर काय करणार? डायरेक्ट उडी मारली, तिकडे पोहत गेला. आता सांगतो, नवीन पोरांच्यात आणि स्किल पोरांच्यात काय फरक असतो बघा. नदीची वाहताई किती आहे? हे धुमडा पाणी व्हायला लागले, फास्ट जायला लागले, आणि तुम्ही इथं उडी मारली, बाहेर येणार इथं. माहिती आहे ना, कधी गेला नाही नदीला पोहायला? जिथं फास्ट पाणी असते ना ते सांगालोय.
हिरीत पोहणाऱ्यांनी सांगू नये. इथं उडी मारली, इथनं बाहेर पडणार. कारण का, त्या नदीचा फ्लो कसा आहे, खालच्या दिशेला आहे, डाऊनवर्ड फ्लो जास्त आहे आणि त्याच्यामुळे ती खाली निघणार. बरोबर आहे. मग एखाद्याने ही चूक बघितली की नाही बाबा, जर का एवढा अंतर खाली पडतंय तर मला काय केलं पाहिजे, इथनच उडी मारतो, निवांत तिथून बाहेर पडतो. स्किल मी सांगतोय, स्किल वापरणं म्हणजे काय करणं, याचा अभ्यास करणं आणि आपल्या पद्धतीनं जे सोयीस्कर पडते तसं जाणं. मग तुम्हाला आहे की इथनं उडी मारा, असं तिरकं पोहोच जायचं वरती, मग जाते इकडं असं 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 करत येतं. पण ताकद किती लागणार, स्ट्रगल किती लागणार, जास्त लागणार, एनर्जी जास्त लागणार. मग तिथं भेंडून हॅ करून बसण्यापेक्षा इथं पडा, इथनं बाहेर पडा, इझी वे. मग आपल्याला गणित हे काय फक्त तुम्हाला समजायसाठी सांगितलं की अशा पद्धतीनं गणितात आपण विचार कधीच करत नाही की मला कसं सोयीस्कर पडेल. आपण काय करतोय, गणिताच्या दृष्टिकोनातून घेतोय, येऊ दे असं आलं नका, मी असतो मला कसं सोयीस्कर पडलंय, मी कसं समजून घेतलंय पाठीमागचं गणित, मला गणिताच्या कुठली स्टेप फॉलो करायची आहे हे समजलं पाहिजे. मी आतापर्यंत स्टेप बदलली का सांगा माझी, एवढे आपण एक 20-25 एक्झाम्पल तरी झाले असतील कालपासून, बरोबर. मी एक स्टेप कुठली बदलली का सांगा. मी काय सांगितलं, पहिली कंडिशन घ्या, तिन्ही काळातली वय काढा, मग दुसऱ्या कंडिशनचा विचार करा, आन्सर लगेच मिळेल, बरोबर आहे. पण तुम्ही तसं करणं झालंय, एका दुसरा पोरगा काय करते माहिती आहे, डायरेक्ट आद्यासारखा येतोय. मी काय म्हणलो बघा, हे मी स्वतः लिहितोय पुढं, का लिहितोय, वर्तमान काळ भूतकाळ, कारण की तुमच्या डोक्यात तर कळावं ही भूतकाळातली कंडिशन आहे, ही वर्तमान काळातली कंडिशन आहे, हे समजलं तर पटकन लगेच करणं. लक्षात आलं काय, या नाही गणित. चला, तत्वज्ञान बहुत हो गया, चलो. अवघडच येतो. या, सध्या वडिलाच्या वय मुलाच्या वयाच्या 25/6 पट आहे सध्या. सध्या वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती आहे, 25/6 पट आहे. आणखीन 6 वर्षानंतर, किती वर्षानंतर, 6 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 28/9 पट होईल. 28/9 पट होईल. तर 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 वर्षापूर्वी वडिलांचे वय किती पट असतील बघा. सध्याची पट दिल्या 25/6, 6 वर्षानंतरची पट दिल्या 28/9 आणि तर 6 वर्षापूर्वीचं वय काढायचं आणि त्यांचं काय घ्यायचं आहे, गुणोत्तर घ्यायचं आहे. बावीस साल ना, चुकलंय तुझी द्यायला, तुझं पण चुकले. चला बघूया. हा, त्याने पण काहीतरी कुठेतरी चुकले, तरी केलं. हा, प्रोसेस व्यवस्थित, प्रोसेस बरोबर आहे, फक्त कॅल्क्युलेशन मध्ये कुठेतरी चुकला. बघा काय काय करायला पाहिजे. पहिल्यांदा जरा छोटं करूया, कोपऱ्यात ठेवूया आणि आपण सगळं छोटं करूया. बघा, सध्याचं सांगितले किती, 25/6 म्हणजे 6x कोण येतील, मुलगा, आणि 25x काय येतील, वडील, आणि 6 वर्षानंतर म्हणजे 6x अधिक 6 आणि 25x अधिक 6 बरोबर. त्यांचं गुणोत्तर किती दिले, बरोबर. आता ह्यांचा गुणाकार 28 सख किती दे, 168 अधिक 168 बरोबर 25×9 225x अधिक 96 54 बरोबर. त्याच्यानंतर पुढचं काय सांगितलंय, आता सोडवणार
सॉरी 225 आहे, 225 एक्स. हा, आता हे 225 हे पलीकडे न्या, म्हणजे 225 वजा किती होईल 168. दोघांच्या एक्स कॉमन लिहितो फक्त. हा, आणि इकडे किती येणार 168 वजा 54. आता 68 पासून 2 किती, 68 2 70, ते आणि वरचं 30, 30 आणि हे 25, 30 आणि 25 55, 55, 30 आणि 25 55 रे, 52 कुठनं. हा, आणि वरचं राहिलं किती 2, असं हे मिळून कितीवर राहील इथं 57, आणि इथं वजाबाकी केलं तर किती राहील 114. इथं एक्स हे इकडे भागिले आलं, एक्स बरोबर किती येईल 2. एक्स बरोबर 2 मिळालं तर पुढची स्टेप काय येईल, काय सांगितले त्यांनी 6 वर्षापूर्वीचं वय काढायचं आहे, सध्याचं वय काढूया. 2 आलं, 6 दोन्ही 12, 25 दोन्ही 50, 50 करायचं राहिले रे, 25. हा, आता हे झालं, त्याच्यानंतर किती वजा करणार 6, इथे किती येईल 6 वजा केल्यानंतर 44, बरोबर आहे. आता परत हे वाक्य व्यवस्थित बघायचं. चा ची चे कुणाला लागले, वडिलांना, म्हणजे वडिलांचं कुठं पाहिजे अंशात, छेदात कोण येईल चा, चा म्हणजे मुलगा, 6 म्हणजे उत्तर किती येईल 22/3. तुमचं 22/6 कुठं आलं, 44/12 कसं काय आलं, 6 वजा करायला पाहिजे का नको. तुम्ही इथं 12 कुठलं घेतलं, हे सध्याचं वय झालं 12, यातनं 6 वर्षापूर्वीचं विचारलंय आणि ते वजा केलं पाहिजे. हा, वजा करायचं राहिलं, खालच्यातनं वजा केलं, वरच्यातनं वजा करायचं राहिलं. चला स्टॉप करतो.